नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात प्रभावी आणि सगळ्यात गुणकारी असं धुमावती तीर्थ कसं तयार करायचं याबद्दलची अगदी डिटेल माहिती आपण बघणार आहोत. धुमावती तीर्थ कसं तयार करायचं, त्याचबरोबर कधी तयार करावं, कुठे बसून तयार करावं, त्याचसोबत कोणी तयार करावं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचे फायदे लाभ काय आहेत याबद्दलची सगळी डिटेल माहिती आज आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आयुष्यामध्ये आपल्याला बरीच संकट असतात. त्या सगळ्या संकटांपैकी एक संकट म्हणजे शरीर व्याधी. बघा, प्रत्येकाला तुमच्यापासून माझ्यापर्यंत कुणाला म्हणजे प्रत्येकाला काही ना काही व्याधी असते. कुणाला पाठीचं दुखणं असतं, कुणाचे पाय दुखत असतात, कुणाला संधिवात असतो, कुणाला मणक्याचा प्रॉब्लेम, कुणाला स्पेन म्हणजे असं प्रत्येकाला काही ना काही आजार असतोच. पण त्या आजारासाठी आपण औषधोपचारसुद्धा घेतले पाहिजेत. औषधोपचार घेणंसुद्धा गरजेचं आहे. पण कधीकधी ना काय होतं, औषधोपचार आपण घेत असतो, बरेच मोठे मोठे दवाखाने, औषधं, मेडिकल सगळं काही करतो. पण कुठेतरी ना त्या औषधांचा, त्या मेडिकलचा म्हणजे दवाखान्यांचा, डॉक्टरांचा आपल्याला उपयोग होत नाही किंवा फरक पडत नाही. उलट कधीकधी ते दुखणं वाढत जातं, काहीच फरक पडत नाही. अशावेळी जर तुम्ही धुमावती तीर्थ घ्याल, रोज घरामध्ये अगदी साधी सोपी सेवा आहे, पण खूप खूप गुणकारी सेवा. असंख्य स्वामी भक्तांना याचा अनुभव आलेला आहे. आज ही प्रत्येक स्वामी भक्ताच्या घरामध्ये, ज्या घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी असेल, एखादी व्यक्ती बाधित असेल, बघा आजारीच व्यक्तीला हे धुमावती तीर्थ द्यावं का? तर नाही. तुमच्या घरामध्ये जर एखादी बाधित व्यक्ती असेल, म्हणजे जिच्यावरची करणी बाधा झालेली आहे, भूत प्रेत पिशाच बाधा मागे लागलेली आहे, भानामती करणी अशा प्रकारचे असे तांत्रिक प्रयोग जर त्या व्यक्तीवरती झाले असतील, तर त्या व्यक्तीला सुद्धा तुम्ही हे धुमावती तीर्थ देऊ शकता. त्याचबरोबर एखाद्या वेळेचं मानसिक संतुलन बिघडलं असेल, म्हणजे एखाद्या वेळेस तुम्हाला मन घाबरणे. बघा, कधीकधी खूप काही घरामध्ये सगळं चांगलं असतं, वेल सेटल्ड असतं, पैशाचा काही प्रॉब्लेम नसतो, मुलं बाळं नातवंड सगळं काही छान असतं, पण कुठेतरी आपल्या मनाची शांतता आपल्याला नसते. असं सतत बेचैन वाटतं, मृत्यूचं भय वाटत असतं. बघा, प्रत्येकाला जन्म आहे म्हटल्यावर मृत्यू हा असतोच. पण आता माझा मृत्यू जवळ आला आहे किंवा असं मृत्यूचं भय वाटणं किंवा सतत बेचैनी वाटणं, त्याचबरोबर सतत काळजी, हुरहुर सगळं चांगलं आहे, पण उगाचच काळजी, हुरहुर, कशाची पण चिंता लागलेली असते, हुरहुर लागलेली असते, सतत भीती वाटत असते, छातीत एकदम धडधड होत असतं, काही टेन्शन नाही, काय नाही, फक्त विनाकारण ह्या सगळ्या गोष्टी जर तुमच्या बाबतीत घडत असतील, जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील, लहान मुलांना तर बघा हल्ली वातावरण बदलत चाललेलं आहे. आता उन्हाळा सुरू होतो आहे, पावसाळा, हिवाळा, प्रत्येक ऋतूमध्ये आपल्या लहान मुलांना काही ना काही होत असतं. तर कधीकधी खूप म्हणजे ताप येतो, ताप उतरतच नसेल, तापाचे पण बरेच प्रकार आहेत. तर कोणतंही तुमच्या बाळाला जर आजार झाला असेल, तुम्हाला झाला असेल, तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी असेल, सतत म्हणजे झोपूनच असेल, त्या व्यक्तीमध्ये काहीच बदल घडत नसेल औषधांचा, उपचारांचा, तर अशावेळी हे धुमावती तीर्थ जे आहे त्या व्यक्तीला आवर्जून तुम्ही द्या. त्या व्यक्तीनेच तयार केलं पाहिजे का? नाही. तुम्ही इतरांसाठी देखील ही सेवा करू शकता, तुम्ही स्वतःसाठी देखील करू शकता. तुम्हाला जर स्वतःला काही असे प्रॉब्लेम असतील, शरीर व्याधी कोणतीही मी परत तेच सांगते की कोणतीही मोठ्यातली मोठी जरी व्याधी तुम्हाला असेल, तर त्या व्याधी ह्या तीर्थाने पूर्णपणे कमी होईल, यात काही शंका नाही. पण हे तीर्थ करत असताना किंवा ही सेवा करत असताना आपल्या मनामध्ये श्रद्धा, भक्ती हवी. बघा, जसं की आपण तारक मंत्राची सेवा करत असतो. तारक मंत्राची सेवा अगदी सोपी आहे. आपण महाराजांच्या समोर बसतो, त्याचबरोबर एक ग्लास पाणी घेतो, त्याच्यावरती आपला हात ठेवतो आणि 11 वेळेस आपण तारक मंत्र म्हणतो. पण ही साधी सोपी सेवा आहे. त्याचबरोबर धुमावती तीर्थाची सुद्धा अशी सेवा आहे, पण पद्धत वेगळी आहे आणि अशा पद्धतीने जर तुम्ही ही सेवा कराल तरच त्याचे अनुभव आपल्याला प्रचिती येत असते. तारक मंत्राची सेवा अगदी सोपी आहे, पण धुमावती तीर्थाची सेवा जी आहे ती वेगळी आहे. तर कशी करायची, काय करायची, कोणी करायची याबद्दलची सगळी माहिती आता आपण बघूया. तर बघा, मी पहिल्यांदाच सांगितलं की कशासाठी हे धुमावती तीर्थ उपयोगी ठरतं. शरीर व्याधी, बाधित रोगी व्यक्ती
त्याचबरोबर वाहनामती करणी बाधा किंवा भूत प्रेत पिशाच बाधा किंवा मानसिक संतुलन बिघडलेली सतत आजारी व्यक्ती ह्या सगळ्यांवरती प्रभावी असं हे धूमावती तीर्थ आहे। आणि त्यानंतर तुम्ही कुणासाठीही करू शकता, तुम्ही स्वतःसाठी देखील करू शकता। हे क्लिअर झालं। आता धूमावती तीर्थ कसं तयार करायचं, त्यासाठी काय लागतं, कुठे बसून तयार करावं हे आपण बघूया। तर सगळ्यात पहिले धूमावती तीर्थासाठी तुम्हाला एक ग्लास पाणी घ्यायचं आहे। सगळ्यात पहिले आपण जसं तारक मंत्राला पाणी आपण कोणत्याही ग्लासमध्ये स्टीलच्या वगैरे घेत असतो, पण धूमावती तीर्थ तयार करण्यासाठी तुम्ही हे काही तांब्याचं जे भांडं आहे त्या तांब्याच्या भांड्यातच तुम्हाला म्हणजे पाणी घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे तांब्याचं भांडं नसेल तर तुम्ही स्टीलचा पेला वगैरे घेऊ शकता। बघा अशा प्रकारे हे तांब्याचं पेला जो आहे तो मी घेतलेला आहे। आणि तुमच्याकडे जर असं असेल तांब्याचं काय म्हणतात ते तांब्याचा ग्लास, तर तुम्ही हा ग्लास घ्या, नसेल तर तुम्ही स्टीलचा ग्लास देखील घेऊ शकता, पण असेल तर हाच घ्या। तर अशा प्रकारे भरून तुम्हाला हे पाणी घ्यायचं आहे। सगळ्यात पहिले कुठेही बसून करायचं नाही। कुठेही म्हणजे काही हॉलमध्ये बसून ही सेवा करू का, किचनमध्ये बसून सेवा करू का, नाही। तुम्हाला ही सेवा महाराजांच्या समोरच बसून करायची आहे। आपल्या देवघरामध्ये स्वामींचं अधिष्ठान असतं, स्वामींच्या समोर बसूनच तुम्हाला ही सेवा करायची आहे। बसण्यासाठी आसन घ्यायचं, खाली बसायचं नाही, म्हणजे डायरेक्ट जमिनीवर बसायचं नाही। ज्यावेळी आपण एखादी सेवा करत असतो त्यावेळी डायरेक्ट जमिनीवर बसलं की ती सगळी सेवा जी असते ती भूमिदान होते, त्याचा जरासुद्धा लाभ आपल्याला होत नाही। म्हणून बसण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला आसन घ्यायचं आहे। बघा ज्यावेळी तुम्ही केंद्रात जाल की मला ही व्याधी झालेली आहे, मला त्यातून फरक पडत नाही आहे, त्यावेळी तुम्हाला पहिल्यांदा ही सेवा दिली जाते, धूमावती तीर्थ घ्या असंच सांगितलं जातं। आणि असंख्य ज्यावेळी तुम्ही केंद्रात जाल ना त्यावेळी खरंच तुम्हाला अनेक भक्त तिथे भेटतील किंवा अनेक अनुभव तुम्हाला या धूमावती तीर्थाचे ऐकायला मिळतील। तर बसण्यासाठी एक आसन घ्यायचं। अशा प्रकारे तांब्याच्या फुलपात्रामध्ये किंवा ग्लासमध्ये तुम्हाला पाणी भरून घ्यायचं आहे। आता सगळ्यात पहिले महाराजांना प्रार्थना करायची की इथे छोटासा पाट घ्या, त्याच्यावरती हा जो काही ग्लास आहे तो ठेवायचा आणि सगळ्यात पहिले महाराजांना प्रार्थना करायची। तुम्ही ही सेवा कधीही करू शकता, सकाळ दुपार संध्याकाळ कधीही करू शकता, पण ज्यावेळी सेवा करणार आहे त्यावेळी धूप दीप अगरबत्ती लावायची। अग्नीच्या साक्षीने, देवाच्या साक्षीनेच ही सेवा करायची आहे, कुठेही बसून करायची नाही। तर अशा प्रकारे छोटा पाट घ्या, महाराजांना प्रार्थना करायची, जी काही मी सेवा करते, जे मी तीर्थ बनवते ते तीर्थ मी माझ्या या व्यक्तीला माझ्या म्हणजे जवळच्या व्यक्तीला बरं वाटण्यासाठी किंवा जी व्यक्ती समजा बाधित झालेली आहे, जिचं काही मानसिक संतुलन बिघडलेलं आहे, तिला या सगळ्यातून मुक्त करण्यासाठी, तिला बरं वाटण्यासाठी हे तीर्थ करते आणि तुमचा कृपा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू दे, या तीर्थाचं तिला अनुभव येऊ दे अशी आणि तुमची सोबत असू दे, तुमचा आशीर्वाद असू दे अशी महाराजांना प्रार्थना करायची आणि आपल्या सेवेला चालू करायचं। आता हे सगळी महाराजांना प्रार्थना करून झाल्यानंतर तो तांब्याचा जो ग्लास आहे तो इथे ठेवायचा। ठेवल्यानंतर अगरबत्ती धूप वगैरे लावलेली आहे। त्यानंतर ही जी 3 बोटे आहेत बघा, उजव्या हाताची ही जी 3 बोटे आहेत ती तुम्हाला त्या ग्लासमध्ये बुडवायची आहेत। बघा अशा प्रकारे ही 3 जी बोटे आहेत ती तुम्हाला अशी बुडवायची आहेत। पाण्याला स्पर्श होईल अशा प्रकारे बुडवायचे आहेत, नाहीतर वरच्यावर असं ठेवायचं नाही। पूर्ण पाण्यामध्ये तुम्हाला ही 3 बोटे बुडवायची आहेत। बघा कोणती 3 बोटे, ही 3 बोटे तुम्हाला या पाण्यामध्ये बुडवायचे आहेत। तर अशा प्रकारे इथे ठेवायचं, 3 बोटे आपली त्या पाण्यामध्ये बुडवायची आणि त्यानंतर आपल्याला सेवेला चालू करायचं। आता सेवा काय करायची बघा, सेवा करत असताना आपल्याला हे जे काही नित्यसेवेचा ग्रंथ आहे तो आपल्याला लागणार आहे। नित्यसेवेचा ग्रंथ प्रत्येकाकडे असलाच पाहिजे। दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये तुम्हाला हा ग्रंथ मिळून जाईल। खूप 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 प्रभावी ग्रंथ आहे। म्हणजे म्हणतो ना, प्रत्येक गोष्टीचं निवारण यामध्ये आहे, प्रत्येक समस्येचं स्तोत्र मंत्र सगळे तुम्हाला, आरत्या सगळं तुम्हाला यामध्ये मिळून जाईल। तर आता धूमावती तीर्थ कसं करायचं हे सुद्धा यात लिहिलेलं आहे, हे सुद्धा यात सांगितलेलं आहे। तर कशा प्रकारे करायचं बघा, नित्यसेवा स्तोत्र मंत्र तुमच्याकडे जर खरंच ग्रंथ नसेल तर तुम्ही आवर्जून घ्या। तुमच्याकडे जर केंद्र नसेल जवळपास तर तुम्ही ऑनलाईन देखील मागवू शकता, ॲमेझॉन वगैरे वरून। तर बघा 198 पानावरती तुम्हाला आपल्याला याची माहिती दिलेली आहे। तर आता कशा प्रकारे धूमावती तीर्थ
तयार करायचं. तर बघा इथं लिहिलेलं आहे धुमावती तीर्थ, पेज नंबर 198 आहे. त्यानंतर इथं लिहिलेलंच आहे बघा, सकल ज्वर शूल ग्रहबाधा नाशक आरोग्यदायक. म्हणजे कोणत्याही प्रकारच्या तापावर, शूल ग्रहबाधा, शत्रुबाधा, तुमच्यावर एखादी शत्रू म्हणजे बरेच लोक आपले शत्रू देखील असतात, काही वाईट चिंतत असतात, त्यांच्यावरती देखील हे तीर्थ जे आहे ते गुणकारी आहे. त्याचबरोबर आरोग्यदायक, भूत प्रेत पिशाच बाधा या सगळ्यावरती प्रभावी इथं लिहिलेलंच आहे. त्यानंतर आता ही सेवा कशी करायची, आता तुम्हाला सगळ्यात पहिले संकल्प करावा लागतो. तारक मंत्राचं तसं नसतं. तारक मंत्र आपण डायरेक्ट पाण्यावर ग्लासवरती हात ठेवून म्हणू शकतो, पण हे तीर्थ तयार करत असताना आधी आपल्याला संकल्प करावा लागतो. आता संकल्प काय करायचा, जसं आपण म्हणजे नेहमीची सेवा जशी करतो 11 गुरुवार किंवा कोणतीही सेवा करताना संकल्प करतो, तो संकल्प नाही. इथे जसं संकल्प लिहिलेला आहे बघा, इथे लिहिलेलाच आहे संकल्प, तो संकल्प आपल्याला एकदा म्हणायचा आहे. त्यानंतर हे इथं अथ धुमावती कवच जे आहे ते तुम्हाला एकदा म्हणायचं आहे. आणि त्यानंतर पलीकडच्या पेजवरती म्हणजे 200 पानावरती मालामंत्र दिलेला आहे, तो मालामंत्र तुम्हाला 11 वेळेस म्हणायचा आहे. आता कसं म्हणायचं बघा, आता सगळ्यात पहिले तुम्ही बसला, महाराजांना प्रार्थना केली, एक ग्लास पाण्याचा आपण घेतलेला आहे इथे ठेवलेला आहे, त्यात 3 बोटे तुम्हाला बुडवायची. अगदी संकल्पापासून ते पूर्ण सेवा होईपर्यंत तुमची 3 बोटे त्या पाण्यामध्येच पाहिजेत. अजिबात पाण्यामधून तुम्ही तुमची बोटे अजिबात काढायची नाहीत. सेवा कंप्लीट होईपर्यंत तशा प्रकारेच तुम्ही 3 बोटे त्यामध्ये घालून म्हणजे ही सेवा म्हणायची आहे. तर आता काय करायचं बघा, इथं सांगितलेलं आहे की आता संकल्प करायचा आहे. आता संकल्प करत असताना तर इथे बघा संकल्प लिहिलेला आहे. आता संकल्प काय लिहिलेला आहे, तर ओम नमो भगवती शत्रुसंहारिणी सर्व रोग प्रशमिनी सकल रिपू धनधान्य क्षयम कुरु धुमावतीश्वरी शरभशालुव पक्षीराज प्रिये अमृत कलश वरदाभय कमल करांबुजे जगत क्षोभिनी देव दत्तस्य. आता सगळ्यात महत्त्वाचं, देव दत्तस्य असं जिथे लिहिलेलं आहे तिथे तुम्हाला बाधित व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे. म्हणजे आता समजा तुम्ही एखाद्या दुसऱ्या व्यक्तीसाठी हे तीर्थ करताय तर त्या व्यक्तीचं तुम्हाला तिथे नाव घ्यायचं आहे. आणि जर तुम्ही स्वतःसाठी करत असाल तर तुमचं स्वतःचं नाव घ्यायचं आहे. लक्षात आलं बघा, जिथे देवदत्तस्य लिहिलेलं आहे तिथे तुम्ही कुणासाठी हे तीर्थ करताय, आता तुमच्या मिस्टरांसाठी करताय तर मिस्टरांचं नाव बोलायचं, देवदत्तचे शब्द काढायचा आणि मिस्टरांचं नाव बोलायचं. तुम्ही स्वतःसाठी काय करताय तर तुमचं स्वतःचं नाव घ्यायचं. आता इथे करांबुजे जगत क्षोभिनी मेघा शरीरे वर्तनाम. आता हे माझं नाव घेतलं, अशा प्रकारे तुम्हाला हे करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला म्हणायचं आणि पुढचा जो काही संकल्प आहे तो पूर्णपणे तुम्हाला वाचायचा आहे. कळलं? आता हा संकल्प झाला. आता तुम्हाला संकल्प करून झाल्यानंतर हे धुमावती कवच जे आहे, धुमावती कवच ते एकदा तुम्हाला म्हणायचं आहे. इथं हे धुमावती कवच इथंपर्यंत आहे, या पुढच्या पेजपर्यंत, तर ते तुम्हाला एकदाच म्हणायचं आहे. आणि हा जो काही मालामंत्र आहे, मालामंत्र तुम्हाला 11 वेळेस म्हणायचा आहे. आता सेवा थोडीशी मोठी आहे, 11 वेळेस मालामंत्र हा म्हणायचा आहे, पण खूप प्रभावी आणि अतिशय गुणकारी सेवा आहे. आता मालामंत्र म्हणत असताना सगळ्यात पहिले संकल्प केला, देवदत्तस्य जिथे आहे तिथे तुम्हाला त्या बाधित व्यक्तीचं किंवा तुमच्या स्वतःचं, म्हणजे तुम्ही कुणासाठी ही सेवा करा त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. संकल्प केला, त्याचबरोबर धुमावती कवच एकदा म्हणलं आणि त्यानंतर तुम्ही मालामंत्र 11 वेळेस म्हणायचं आहे. आता मालामंत्र म्हणताना सुद्धा काही गोष्टी आपल्या लक्षात घ्याव्या लागतात. बघा इथे ओम, आता इथे मालामंत्र सुरू होतो, तर ओम धूम धुमावती चतुर्दश भुवन निवासिनी सकल ग्रहो चाटिनी सकल शत्रू रक्तमास भक्षिणी मम शरीर रक्षिणी भूत प्रेत पिशाच ब्रह्म राक्षसादी सकल ग्रहसंहारिणी मम. आता इथे मम आलं आहे. हां, तर मम म्हणजे तुम्ही स्वतःसाठी जर सेवा करत असाल तर तुमचं नाव घ्यायचं. जिथे मम शब्द आहे, आता या मालामंत्रामध्ये पूर्ण ठिकाणी जिथे मम शब्द आहे तिथे तुम्हाला स्वतःचं नाव घ्यायचं आहे. म्हणजेच काय, तुम्ही जर स्वतःसाठी करत असाल ही सेवा, स्वतःसाठी ते तीर्थ बनवत असाल, तुमची स्वतःची व्याधी दूर व्हावी म्हणून, तर तुम्ही स्वतःचं नाव घ्यायचं. तुम्ही इतरांसाठी करत असाल तर त्या मम ठिकाणी म्हणजे त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. म्हणजे तुम्ही तुमच्या मुलासाठी, मिस्टरांसाठी करत असाल तर मिस्टरांचं मुलाचं नाव घ्यायचं. तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे. बघा
जिथे 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 इथे डॅशच केलेलं आहे बघा खाली, जिथे जिथे मम आहे ना तिथे तिथे तुम्हाला बाधित व्यक्तीचं किंवा तुमचं स्वतःचं नाव घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची. सेवा केल्यानंतर लगेच धुमावती तीर्थ जे आहे ते तुम्ही त्या बाधित व्यक्तीला द्यायचं आहे, किंवा तुम्ही स्वतःसाठी केलं असतं स्वतः ग्रहण लगेच ते करायचं आहे. खूप वेळ उशिरा करून ठेवलं आहे आणि परत तीर्थ प्राशन केलं आहे असं अजिबात करू नका. लगेच ते तीर्थ त्यांना द्या किंवा तुम्ही स्वतः घ्या. तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे. संकल्प करायचा, देवदत्तच्या ठिकाणी तुम्हाला बाधित व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे. माला मंत्रामध्ये मम ठिकाणी तुम्हाला बाधित व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे. त्याचबरोबर लगेच तुम्हाला हे तीर्थ त्या व्यक्तीला प्राशन करायला द्यायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे तुम्ही रोज ही सेवा करायची. रोज म्हणजे रोज सातत्य ठेवायचं आहे. सेवा करत असताना तुम्हाला धूप दीप अगरबत्ती लावायची आहे. आता जर ही सेवा करायला तुम्हाला म्हणजे टाईम नसेल, पण म्हणजे करायची इच्छा तर आहे, त्या व्यक्तीला बरं पण करायचं आहे आणि करायला वेळ नसेल, तर तुम्ही काय करू शकता, तर अशाच प्रकारे एक पाण्याचा ग्लास घ्यायचा, म्हणजे असाच पाण्याचा ग्लास घ्यायचा, त्याच्यामध्ये 3 बोटे बुडवायची. त्यानंतर धूम 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 धुमावती स्वाहा, ओम धूम धूम धुमावती स्वाहा. तर अशा प्रकारे तुम्हाला धूम 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 धुमावती स्वाहा असा जो काही मंत्र आहे साधा सोपा, तो तुम्हाला 108 वेळा म्हणायचा आणि ते तीर्थसुद्धा तुम्ही त्या व्यक्तीला देऊ शकता. तर ह्या सेवेपेक्षा ही जी काही आधीची सेवा आहे बघा, शॉर्टकट कधी घ्यायचं नाही. शॉर्टकट घेतलं की आपण बरोबर म्हणजे त्याचा तुम्हाला अनुभव येईल, पण थोडा लेट येईल, पण तुम्हाला लवकर अनुभव यावा असं वाटत असेल तर ही जी काही सेवा आहे माला मंत्राची, संकल्प, धुमावती कवच, ही सेवा तुम्ही रोज करा. कितीही मोठी व्याधी असेल 100% त्यातून तुम्ही बाहेर पडाल्यात, काही शंका नाही. आणि पण सेवेत सातत्य ठेवा. सेवामध्येच खंड पडू देऊ नका, नाही तर लगेच गुण आला आहे आणि लगेच बंद केला आहे असं करू नका. सेवेमध्ये सातत्य ठेवा. जर तुम्ही घरातील सगळ्यांसाठी करणार असाल तर मोठा ग्लास घ्या. एकाच व्यक्तीसाठी करणार असाल तर एवढं छोटंसं भांडं म्हणजे पुरेसं होतं. त्याचबरोबर अजून काय, सेवेत सातत्य ठेवा आणि अशा प्रकारे सेवा रोज करा. तर अजूनही काही तुमचे प्रश्न असतील तर नक्की विचारा आणि शक्यतो देवघरापुढे बसून तुम्हाला ही सेवा करायची आहे. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.